आजचं सादरीकरण मी सुरू करत आहे. आजचा विषय आहे चाणक्य आणि त्याचं औचित्य. आपल्यापैकी अनेकांनी चाणक्य हे नाव ऐकलं असेल. वेगवेगळ्या त्याच्या कथा, दंतकथा वाचल्या असतील, कादंबऱ्या वाचल्या असतील त्याच्यावर आधारित. अगदी हना आपटे, जयशंकर प्रसाद आणि त्यानंतर आर्य नावाची खूप उत्तम कादंबरी मोवा पटवर्धन यांनी अर्थात वसंत पटवर्धन यांनी लिहिलेलीच आहे. त्याशिवाय भादक हेरांची सुद्धा कादंबरी आहे आणि इतर अनेक कथा कादंबऱ्या चाणक्याच्या जीवनावर लिहिल्या गेल्या आहेत. मुद्रा राक्षसासारखं अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं नाटक त्याच्या एकंदरीतच अचाट कामगिरीबद्दल आहे. प्रश्न असा पडतो, एखादा व्यक्ती एखाद्या देशाला महान करू शकतो का? एखाद्या देशाचं वर्चस्व, वैभव आणि पुनर्स्थापना करण्यात एखाद्या व्यक्तीची भूमिका किती महत्वाची असू शकते? तर काही नावं माझ्या पुढे आहेत. फील्ड मार्शल टिटो, गिसेप गॅरिबाल्दी, जोसेफ मॅझिनी, महादी, नेपोलियन, बिस्मार्क आणि कमाल पाशा. तसं पाहिलं असता ही सर्व मंडळी एकांडी शिलादारच होते, पण तरी देखील त्यांनी आपल्या देशाला ऊर्जितावस्था आणून दिली. महान वैभव, नावलौकिक आणि स्वाभिमान परत मिळवून दिलेला आहे. असं म्हटलं जातं की ग्रेट नेशन इज अ नेशन दॅट रिस्पेक्ट्स द सर्व्हिसेस ऑफ द हिरो. ही गोष्ट अगदी खरी आहे. अशा प्रत्येक थोर पुरुषाचं त्या त्या देशातल्या जनतेने, नागरिकांनी स्वागत आणि चिंतन केलं पाहिजे. दुर्दैवाने चाणक्याच्या बाबतीत मात्र असं झालं नाही. याचं कारण असं आहे की चाणक्यानी अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं आहे. अशा फक्त आपल्याला कथाच ऐकून माहिती होत्या, पुरावा मात्र आपल्यापाशी नव्हता. आणि त्यामुळे 18व्या आणि 19व्या शतकाच्या अगदी प्रारंभीच्या काळात पाश्चिमात्य विचारवंत असं विचारत की तुम्ही म्हणता असा कोणी मनुष्य होऊन गेला, कुठे झाला, कुठे आहे त्याचं पुस्तक, कुठे आहे त्याच्या कर्तृत्वाचा आलेख, आणि त्याच्याबद्दल नेमकी माहिती पण तुमच्यापाशी नाही. या सगळ्या प्रश्नांमुळे आपल्याला चाणक्याबद्दल नेमकं मत देखील व्यक्त करता येत नव्हतं. आणि त्याचे जे काही उतारे, काही काही संदर्भ उपलब्ध होते ते इतके विखुरलेले होते की त्याच्या आधारावर चाणक्य नावाचा एखादा कोणी महान अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला आहे आणि त्यांनी फार अचाट कामगिरी केली आहे हे सिद्ध करणं विलक्षण अवघड होतं. परंतु डॉक्टर आर श्यामशास्त्री या विद्वानांनी सरस्वती महल नावाच्या तंजावरच्या अत्यंत प्राचीन ग्रंथसंग्रह असणाऱ्या ग्रंथालयात जाऊन खूप पुस्तकांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना अचानक एक पोथी सापडली आणि तिचं नाव होतं अर्थशास्त्र. त्यांनी ती पूर्ण वाचन तिचं केल्यानंतर त्यांना खात्री पटली की हाच तो महान ग्रंथ आहे. त्याची मूळ प्रत उपलब्ध झाल्यानंतर मग त्याचं वेगवेगळ्या स्वरूपात संपादन करून, त्यावर लिखाण करून, त्याला समालोचन करून श्यामशास्त्री यांनी कौटिल्याच अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं. सगळ्या जगभर खळबळ उडाली. कारण असं आहे की 1920 मध्ये ज्या कल्पना लोकांना आधुनिक वाटत होत्या, ज्या अर्थशास्त्रीय आणि राज्यशास्त्रीय सिद्धांतांचा मोठा गवगवा होत होता, असे अनेक सिद्धांत या ग्रंथात उपलब्ध आहेत. आणि त्याचा वापर कोणी कसा केला याचे दाखले देखील आहेत. आणि ते दाखले केवळ समकालीन म्हणजे चाणक्याला समकालीन असणाऱ्या परिस्थितीतून नाही, तर त्या पूर्वीच्या अनेक विद्वानांनी, अनेक राजांनी केलेल्या कामगिरीचा नेमका आलेख आणि त्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे आणि त्याच्यात काय त्रुटी आहे यासारखी कॉमेंट्री, अगदी ज्याला आधुनिक संशोधन पद्धती म्हणतात त्या पद्धतीने चाणक्याने या ग्रंथात केली होती. या ग्रंथामध्ये व्यास, भीष्म, विदुर, कामंद अशा अनेक या पूर्वीच्या चाणक्याच्या म्हणण्यानुसार 19 वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांच्या ग्रंथांचं त्यांनी परिशीलन केलं होतं. म्हणजे याच्यावरून आपल्याकडे अर्थशास्त्राची मोठी परंपरा होती, राजकीय विचारांची परंपरा होती, ही गोष्ट देखील आपोआपच सिद्ध झाली. परंतु आजचं जे सादरीकरण आहे ते चाणक्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकाबद्दल नाही किंवा चाणक्याच्या चरित्राबद्दल नाही, तर त्याच्या विचारांचं औचित्य आहे का? आता 3000-2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या माणसाने त्या काळात काय सांगितलं होतं ते उपयुक्त आहे का आणि त्याचा उपयोग आपण करू शकतो का, या दृष्टीने आहे. चाणक्याला विष्णुगुप्त या नावाने पण ओळखतात. इसवी सनाच्या 300 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या या एका थोर धुरंधर राजकारणी आणि चतुरस्त्र विचारवंतांनी केवळ आपल्या विचारांनीच नव्हे तर शस्त्र आणि शास्त्राचा वापर करून ग्रीकांचा भारतातून पराभव केला, एक स्वतंत्र आणि महान साम्राज्याची निर्मिती केली, एकछत्री एकसंघ भारत कसा असावा याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार देखील करून दाखवलं. आणि म्हणून चाणक्याने स्वतःच म्हटलेलं आहे की खरी बुद्धिमत्ता, खरं बुद्धिवैभव हे उत्तम प्रशासनामध्ये आहे.
केवळ एखाद्या ग्रंथाचं परिशीलन करणं किंवा काही सिद्धांत पाठ करणं म्हणजे बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता नाही. एखादा चांगला राजा त्या बुद्धिमत्तेचा, त्या सिद्धांताचा किती कल्पक आणि प्रभावीपणे वापर करू शकतो, कार्यक्षमपणे वापर करू शकतो, यावरच त्याची थोरवी अवलंबून असते. आणि म्हणून राजा करता उत्तम प्रशासन पद्धती हाच एक महत्वाचा आधार आहे. चाणक्याच्या या ग्रंथाबद्दल किंवा त्याच्या विचारांचं वैभव पाहिल्यानंतर लोकांना हा प्रश्न नेहमी पडतो की हा नेमका आहे तरी कोण. काही लोकांच्या मते चाणक्य हा अर्थशास्त्रज्ञ आहे, काही लोकांना तो तत्वज्ञ वाटला, काही लोकांना तो व्यूहरचना करणारा थोर राज्यशास्त्री वाटला, तर काही लोकांना तो राजकारणी वाटला, कोणाला तो महान शिक्षक वाटला, तर कोणाला तो उत्तम लेखक वाटला. परंतु हे सगळेच गुण त्याच्यामध्ये आहेत ही गोष्ट निश्चित आहे. आणि म्हणून इतक्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचं आपण परिशीलन करणं आवश्यक असतं. चाणक्याबद्दल नेहमी एक आक्षेप घेतला जातो आणि तो म्हणजे त्याच्या कंटक शोधन नावाच्या एका सिद्धांताबद्दल. एका जंगलातून जात असताना त्याच्या पायात एक काटा रुतला आणि म्हणून त्याने त्या संपूर्ण काट्याचं झाडच उकळून काढलं असा दाखलाही दिला जातो. परंतु त्याबद्दल त्याचा विचार जरा लक्षात तर घ्या. तो म्हणतो की छोटासा वाटणारा दुष्ट आणि त्रासदायक शत्रू त्याच वेळेला त्याचं निर्दालन जर केलं नाही तर नंतर तो अनेक त्रासांना, अनेक संकटांना, आपत्तींना जन्म देऊ शकतो आणि आपलाच कदाचित विनाश करू शकतो. आणि ही गोष्ट भारताने आपल्या इतिहासातून अजून शिकलेली नाही असंच लक्षात येईल. अनंगपाल, दाहीर, पृथ्वीराज, राजा हिमू, विक्रमादित्य या सगळ्यांनीच आपण ज्यांना पराभूत केलं अशा शत्रूंना माफ केलं. त्याची परिणती त्यांच्या स्वधामध्ये झालेली आहे. ही बाब आपण लक्षात घेत नाही. मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा पेशव्यांनी, टिपूने, निजामाने सुद्धा अनेक वेळा इंग्रजांचा पराभव केला पण त्यांना सोडून दिलं. जोपर्यंत शत्रू शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही आणि शरणागताला आश्रय आणि अभयदान द्यायचं अशा प्रकारचं तत्वज्ञान राजकारणात वापरलं जातं, त्यावेळेला त्या शत्रूला एक प्रकारे आपण नवीन बळ देत असतो. आणि म्हणून त्याचा विचार आधी आपण केला पाहिजे. सापाचे दात जरी पाडले तरी देखील तो फुत्काराच्या माध्यमातून लोकांना भिवू शकतो, हे आपण विसरता कामा नये. हे सांगणारा चाणक्य आपण का विसरलो हेच कळत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी एक वाक्य त्याच्या चाणक्य नीती नावाच्या पुस्तकात आहे की राजनीती भाग न घेण्याचा एकच दुष्परिणाम होत असतो की अयोग्य व्यक्ती शासन करायला लागतात. आपण बरेच वेळा शासनावर टीका करतो. एखाद्या चुकीचा व्यक्ती मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कोणी अजून कोणत्या तरी पदावर गेला म्हणून आपल्याला राग येतो, परंतु त्याच्या निवडीमागे आपणच जबाबदार असतो ही गोष्ट मात्र आपण सराईतपणे विसरत असतो. मग हा चाणक्य कोण होता? तक्षशिल्यासारख्या महान विद्यापीठातला एक श्रेष्ठ शिक्षक होता. अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथाचा निर्माता होता. एक उत्तम दर्जाचा राजकारणी होता आणि व्यूहरचनाकार होता. तो किती चांगला शिक्षक होता त्याचं उदाहरण मी तुम्हाला एका शिक्षकाच्याच माध्यमातून देणार आहे. दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर जपानचा पूर्ण बिमोड झाला होता. जपानमधल्या अनेक युवकांना आपल्या या पराभवाचं शल्य जाचत होतं. अमेरिकेने आपल्यावर मोठा अन्याय केला आहे आणि अमेरिकेचा आपण बदला घेतला पाहिजे, जपानच्या पराभवाचा सूड उगवला पाहिजे अशी भावना हजारो जपानी युवकांमध्ये होती. त्यावेळेला अशाच एका युवकाला असं मनातून वाटत होतं. परंतु त्यावेळेला तो फिजिक्समध्ये MSc करत होता. त्याचे शिक्षक जे होते ते त्या विद्यापीठात प्राध्यापक होते. त्या शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं सूत चांगलंच जमलं. त्याच्या शिक्षकाने सांगितलं, हे बघ, आता अमेरिकेचा पराभव शस्त्रांनी जपान कधीच करू शकणार नाही, परंतु दुसऱ्या तंत्रांनी अमेरिकेचा पराभव निश्चितच करता येईल. एकच गोष्ट आपल्याला करायला हवी, जे अमेरिकेपेक्षा आहे त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक चांगलं, अधिक उत्तम आणि त्यांच्यावर मात करणारं तंत्रज्ञान निर्माण करणं, त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे बाजार आणि अर्थव्यवस्थेवर आपलं प्रभुत्व गाजवणं. अकियो मोरिता या सोनीच्या निर्मात्याला ही गोष्ट पटली आणि त्याच्यासारख्या अनेक युवकांना ही गोष्ट पटली. जपानने अवघ्या 25 वर्षामध्ये अर्थशास्त्राच्या आणि बाजारपेठेच्या रणांगणावर अमेरिकेला खरोखर मातच दिली. एखादा व्यक्ती, एखादा शिक्षक अशा प्रकारचे विद्यार्थी निर्माण करू शकतो आणि आपल्या अत्यंत बलाढ्य वाटणाऱ्या शत्रूला देखील छोट्याशा वाटणाऱ्या साधनांच्या माध्यमातून विनाशाप्रत नेऊ शकतो. हे किती उत्तम उदाहरण एखाद्या शिक्षकाच्या कर्तृत्वाचं, गौरवाचं. मग या चाणक्याचं कोणकोणत्या क्षेत्रात योगदान होतं याच्याबद्दल तुम्हाला मला एक सांगायला पाहिजे. येल नावाच्या अमेरिकन एका प्रख्यात विद्यापीठामध्ये एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी चाणक्याच्या अर्थशास्त्राचा इतक्यातच नुकताच अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आधारित त्यांनी एक पुस्तके लिहिलं आहे, द इकॉनॉमिक्स ऑफ अर्थशास्त्र चाणक्य नावाचं. ते पुस्तक माझ्या संग्रहात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या पुस्तकामध्ये केवळ अर्थशास्त्राचाच उल्लेख नाही, तर तत्वज्ञान, नीतिमत्ता, प्रशासन, युद्धतंत्र, व्यूहरचनात्मक, धोरणात्मक विचारसरणी आणि
वर्तणुकीचं मानसशास्त्र कसं असतं या सगळ्यांचा उहापोह झालेला आहे. याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी सांगतो. चाणक्याचं एक सूत्र आहे, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र. आणि राजकारणात कायम शत्रू आणि कायम मित्र कधीच कोणी नसतात. ते 3 लोकांची चित्र दाखवली आहे. एकाचं नाव आहे जोसेफ स्टॅलिन, FDR रूझवेल्ट आणि चर्चिल. खरं पाहिलं असता अमेरिका आणि इंग्लंड हे रशियाचे जवळपास जन्मजन्मांतराचे वैरी आणि शत्रूच. भांडवलवाद विरुद्ध साम्यवाद हा वादच नाही आहे, तर हे एक युद्धच आहे. परंतु दुसऱ्या महायुद्धात आपल्यापेक्षा अधिक प्रबळ शत्रू आपल्या पुढे आहे, हिटलर नावाचा, हे कळल्याबरोबर इंग्लंडनी रशियाशी आणि रशियाने अमेरिकेची दोस्ती करायला मागे पुढे पाहिलं नाही. कारण कायम शत्रू असा कोणी कधी नसतोच राजकारणामध्ये, आणि कायम मित्रही कोणी नसतो. युद्ध संपल्यावर तात्काळ अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शस्त्र स्पर्धा सुरू झाली, वैरत्वही वाढलं. कारण हे जे लग्न झालं होतं दुसऱ्या महायुद्धात दोस्तीचं, हेच मुळात घटस्फोटाच्या करारपत्रावर झालं होतं. ज्या क्षणाला आपला हेतू साध्य झाला त्याबरोबर हे मित्र दूर झाले. आणि म्हणूनच यांच्यावर एक व्यंग्यचित्रही आहे, इंग्लंड आणि सोव्हिएत रशिया, कॉम्रेड्स इन आर्म्स. या वाक्याचे 2 अर्थ आहेत बरं. ते मित्र आहेत आणि शस्त्र घेऊन एकमेकांसमोर उभे झालेले मित्र आणि शत्रूही आहेत. कधी कधी एखादा छोटासा देश आपल्या प्रबळ शत्रूला विनाशाप्रत नेण्याकरता, त्याला धमकी देण्याकरता, त्याचं आव्हान परतवून लावण्याकरता आपल्यापेक्षा अधिक प्रबळ आणि शत्रूशी समतुल्य असणाऱ्या त्याच्या शत्रूशी दोस्ती करतो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे चाणक्याचं सूत्रच तो वापरत असतो. घटना आहे 1960 सालची. क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांचं राज्य आलं. अमेरिकेला ते मान्य होणार नव्हतंच. आपला शेजारी एखादा कम्युनिस्ट देश असावा हे अमेरिकेसारख्या भांडवलवादाचा कट्टर पुरस्कर्त्या देशाला कधीच मान्य होणार नव्हतं. आणि त्यामुळे अमेरिकेतल्या क्युबाच्या सरकारला, कॅस्ट्रोच्या सरकारला पदच्युत करण्याकरता अमेरिकेने लाख प्रयत्न केले. परंतु रशियासारखा तगडा दोस्त फिडेल कॅस्ट्रो यांच्या पाठीशी उभा झाला. आणि त्यानंतर ज्यांना आयबॉल टू आयबॉल कॉन्स्पिरसी असं म्हटलं जातं, की आता 1 मिनिटानंतरच जणू काही अणुयुद्ध सुरूच होणार, मिसाईल सोडले जाणार, अशी परिस्थिती आल्यावर सुद्धा अमेरिकेने तसं धाडस केलं नाही. कारण जे परिणाम क्युबावर होणार होते तेच अमेरिकेवर झाले नसते याची अमेरिकेला खात्री नव्हती. तुल्यबळ शत्रू असला की एक पाऊल आपोआपच मागे घ्यावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक कमजोर राष्ट्राने आपल्या शत्रू राष्ट्रापेक्षा अधिक प्रबळ असणाऱ्या त्याच्या शत्रूशी दोस्ती करावी, हे चाणक्याचं सूत्र इथे दिसूनच येतं. मग राजाचं कार्य काय आहे, तर एक संपन्न, सुखी, शक्तिशाली देश निर्माण करणं. अशा त्या जनतेच्या मनात शत्रूबद्दल कधी भयभावना असू नये. त्या देशाचा विकास होण्याकरता पुरेसं संसाधनं आणि साधनांचा विकास केला पाहिजे, संपत्ती निर्मिती केली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीमांचं रक्षण केलं पाहिजे. त्या काळात हे जितकं महत्वाचं होतं तितकं आजही उपयुक्त आणि कालसंगत आहे. याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण मी देऊ इच्छितो. आपल्यापैकी अनेकांनी ऑटो व्हॉन बिस्मार्क हे नाव ऐकलं असेल. त्यांना जर्मनीचे आयर्न चान्सलर, पोलादी राष्ट्रपुरुष असं म्हटलं जातं. खरं पाहिलं असता बिस्मार्कच्या पूर्वी जर्मनी नावाचा देशच नव्हता. 39 छोटी 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 राज्य होती. बिस्मार्कने आपल्या प्रयत्नांनी, कठोर शासनवृत्तीने आणि अक्षरशः शक्तिबळाचा वापर करून या सर्व छोट्या संस्थानिकांना, रियासतींना एकत्र आणलं आणि एक महान जर्मनी निर्माण केला. रशिया नावाचं साम्राज्य निर्माण केलं. अनेक आर्थिक, औद्योगिक, सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. कल्याणकारी राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा बिस्मार्कनी जर्मनीमध्ये राबवली. आणि एक प्रकारे एखादा व्यक्ती आपल्या शक्ती सामर्थ्याच्या साह्याने, आपल्या दूरदृष्टीने आणि चातुर्याने एखाद्या राष्ट्राची पूर्ण एकसंघ निर्मितीच करू शकत नाही, तर त्याचं कल्याण करू शकतो. त्याचं एक जिवंत उदाहरण जगापुढे घालून दिलं. आणि म्हणून चाणक्याचं जे महान सूत्र आहे, की ज्याचा आज, उद्या, भविष्यात, सर्व काळात कधीही विचार प्रत्येक देशाला, प्रत्येक शासकाला करावा लागेल, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रजा सुखे सुखम राज्ञा प्रजानाम तू हिते हितम, नात्मप्रियम हितम राजा राज्ञा प्रजानाम तू प्रियम हितम. प्रजाच्या सुखेतच राज्याचं सुख आहे. प्रजेच्या सुखाशिवाय राजाचं हित कधीच राजाला दिसणार नाही. ज्या राजाला प्रजेचं सुख दिसत नाही, प्रजेचं हित कळत नाही, त्याचा स्वार्थ देखील कधी साध्य होत नाही. जे स्वतःला प्रिय वाटतं अशी गोष्ट करणं हे राजाच्या हिताचं नाही, तर जे प्रजेच्या हिताचं आहे ती गोष्ट, ते कार्य करणं हेच राजाचं खरं कर्तव्य आहे. बरेच वेळा एखाद्या राजाला असा कठोर निर्णय घ्यावा लागतो की जो प्रजेच्या हितामध्ये नाही असं प्रजेला सुरुवातीला वाटतं. परंतु कधी कधी चांगला हुशार वैद्य सुद्धा
कडू औषध देतोच ना. मग राजांनी प्रजेचं हित काय आहे हेच पाहिलं पाहिजे. प्रजेचं रंजन करायचं नाही आहे, प्रजेचं संवर्धन करायचं आहे, याकडे राजांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हेच राज्य करण्याचं खरं उत्तम तत्व आहे. जो राजा अशा गोष्टींना विसरतो, जो शासक प्रजेच्या हिताला, प्रजेच्या विकासाला प्राधान्य न देता आत्मसुखाला प्राधान्य देतो, त्याला राजा म्हणता येत नाही. असा दाखला देताना चाणक्यांनी पुराणातल्या एका गोष्टीचा दाखला दिला आहे. वेन नावाचा एक राजा होता. तो अत्यंत दुष्ट, स्वार्थी आणि नालायक होता. तो आपल्या देशातील प्रजेचं वेगवेगळ्या प्रकारे शोषण करीत होता. त्यामुळे सर्व जनता अगदी त्रासून गेली होती. अखेर लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की वेनची हत्या करायची आणि त्याला खरोखर मारून टाकले. परंतु त्यानंतर पुढे काय? तर राज्य तर चाललं पाहिजे, सुशासन टिकलं पाहिजे, याच्याकरता वेनाची जागा दुसऱ्या उत्तम पृथू नावाच्या राजाने घेतली. म्हणूनच या पृथ्वीला पृथ्वी म्हणतात. परंतु एक लक्षात घ्या, ही गोष्ट पुराणातली आहे म्हणून सोडून देण्यासारखी नाही. राजा दुष्ट असला तर त्याचा शेवट असाच होतो. त्याचं ताजं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. इथे दोन चित्र दाखवली आहेत. एका चित्रामध्ये एक म्हातारी स्त्री आणि म्हातारा मनुष्य यांना उभं केलं आणि त्यांना गोळीने मारून टाकणार आहे. दुसऱ्या चित्रात एका अत्यंत तरुण, उत्तम दिसणाऱ्या माणसाचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे त्या देशाचा ध्वज आहे. हा देश आहे रोमानिया. हा जो उत्तम दिसणारा मनुष्य आहे, हा रोमानियाचा शासक, क्रूर कर्मा, दुष्ट आणि अत्यंत नालायक व्यक्ती होता. तो कम्युनिस्ट शासन पद्धतीने रोमानियावर आपली एकाधिकारशाही चालवत होता. त्यांनी तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले. स्वतःच्या स्वार्थाकरता आणि चैनीकरता वेगवेगळ्या प्रकारचे दुष्ट प्रयोग केले. परंतु एक दिवस रोमानियातली ही सत्ता उलथवल्या गेली आणि त्यानंतर त्याला आणि त्याच्या बायकोला अक्षरशः भर चौकात गोळी घालून मारून टाकण्यात आलं. राजा जेव्हा अत्यंत वाईट पद्धतीने वागतो तेव्हा त्याचा शेवट अशा प्रकारे होऊ शकतो हे कुठल्याही शासकाने विसरू नये, याच्याकरता हा धडा आहे. चाणक्याचं योगदान काय? त्यांनी दोन पुस्तकं लिहिली. एक अर्थशास्त्र, ज्याचा परिचय आपल्यापैकी प्रत्येकाला व्हावा असं मला वाटतं, आणि दुसरं चाणक्य नीती. जीवनात यशस्वी होण्याकरता, चांगलं सुख यशस्वी जीवन जगण्याकरता, समाजात सुबत्ता आणि शांतता प्रस्थापित करण्याकरता कोणत्या धोरणांचा व्यक्तीने आणि समाजाने पुरस्कार केला पाहिजे, याच्यावरचा हा एक अत्यंत महत्वाचा आलेख आहे. मग या चाणक्याच्या अर्थशास्त्राचं सूत्र काय होतं? एक लक्षात घ्या, प्रत्येक देशाच्या शासकामध्ये महत्वाकांक्षा असली पाहिजे. त्यांनी देशाच्या विकासाचा, विस्ताराचा, समृद्धीचा नेहमीच विचार केला पाहिजे. आज जे काही देशापाशी आहे त्यामध्ये आनंद न मानता अधिक जे काही मिळवता येईल, ज्या माध्यमातून देशाचा अधिक उद्धार होईल, विकास होईल, प्रगती होईल आणि देश कायम पुढे जात राहील, त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जे प्राप्त झालं नाही आहे ते मिळवण्याकरता, जे प्राप्त झालं आहे त्याचं संरक्षण करण्याकरता, आणि जे संरक्षित करता आलं आहे त्याचं समान स्वरूपात जनतेमध्ये वाटप करण्याकरता अर्थशास्त्राची गरज आहे. ही गोष्ट आजही खरी नाही आहे का? आपल्या देशाने संपत्ती निर्माण केली, पण ती जर फक्त मुठभर लोकांच्या हातात राहणार असेल आणि लक्षावधी, कोट्यावधी लोक जर उपाशी मरणार असतील, तर त्या संपत्ती निर्मितीचा काहीच अर्थ नाही. जर ही संपत्ती आपण निर्माण केली पण आपल्या देशाच्या सीमा जर सुरक्षित नसतील आणि वारंवार छोटी मोठी राष्ट्र आपल्या देशाला धमकी देणार असतील, तर त्या संपत्ती निर्मितीचा अर्थ राहत नाही. आणि जर ही संपत्ती समाजात योग्य प्रकारे तिचं आवंटन झालं नाही, तर समाजातल्या असंतोषातून देश, राजा आणि सीमा या सर्वच असुरक्षित होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला देता येईल. देशाच्या अशांततेचा, गोंधळाचा नेहमीच समाजावर, राष्ट्रावर विपरीत परिणाम होतो. आणि मग अशा राष्ट्रामधल्या या असंतोषाला काढून टाकण्याकरता, त्याचा स्वाभिमान जगवण्याकरता, त्याच्या सीमा सुरक्षित करण्याकरता आणि त्याला एका वैभवाच्या पदावर नेण्याकरता नेपोलियन सारख्याच मोठ्या माणसाची गरज असते. फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाल्यानंतर जो काही गोंधळ झाला, रॉबेस्पियर आणखी त्याच्या अनुयायांनी जो काही हत्याकांडांचा मोठा एक कार्यक्रमच राबविला होता, त्याच्यातून फ्रान्समध्ये असंतोषच निर्माण झाला. मग त्या असंतोषाला थांबवण्याकरता, त्या देशात पुन्हा सुबत्ता आणखी स्वाभिमान निर्माण करण्याकरता नेपोलियन सारख्या कर्तृत्ववान नेत्याचीच गरज होती. ती काळाने पूर्ण केली. चाणक्याचा हेतू काय होता? तर भारत बदलला पाहिजे. एक सशक्त, प्रभावी, एकसंघ आणि विकसित देश निर्माण झाला पाहिजे. ज्या काळात एकसंघ राष्ट्राची कल्पनाच नव्हती, भारतासारखा महान देश छोट्या छोट्या गणराज्यात विखुरला होता, अशा वेळेला अशा एकसंघ राज्याची कल्पना चाणक्य का पाहत होता? कारण सीमेवरचा शत्रू कधीच समोरून आक्रमण करताना आपण एक आहोत का नाही याचा विचार करत नाही, आपण लहान आहोत का मोठे याचा विचार करत नाही, आपण समान आहोत का असमान याचा विचार करत नाही.
तर तो फक्त जिंकण्याकरताच आक्रमण करत असतो. मग अशा शत्रूचं जर निर्दालन करायचं असेल, त्याला विरोध करायचा असेल, त्याला थांबवायचं असेल, तर संरक्षित सीमांसाठी एकसंघ देशाचीच गरज असते. छोटी मोठी राष्ट्र आणि गणराज्य त्याचा विरोध करू शकत नाही. हे चाणक्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल गॅरिबाल्डी नावाच्या माणसाच्या उदाहरणातून. इटाली नावाचा देश सुद्धा पूर्वी विखुरलेलाच होता. इटाली नावाचा कोणताच देश नव्हता. छोट्या छोट्या रियासतींमध्ये विभागल्या गेलेला तो एक मोठा भूभाग होता. परंतु गॅरिबाल्डी आणि मॅझिनी सारख्या लोकांना मात्र एका स्वतंत्र संघटित एकजीव इटालीची स्वप्न पडत होती. त्यांनी त्याच्याकरता इटालीच्या एकत्रीकरणाची मोठी मोहीम राबवली आणि एक नवीन शासन पद्धती आणि एकसंघ राष्ट्र निर्माण केलं आणि म्हणूनच नंतर इटाली एक मोठं राष्ट्र म्हणून पुढे आलं. त्या काळातल्या भारताच्या ज्या समस्या होत्या त्या आधी सांगितल्या पाहिजे म्हणजे आपल्याला आजच्या समस्या समजून येतील. संपूर्ण गणराज्यांची जी व्यवस्था होती ती एकमेकांच्या विरोधात होती. छोटी छोटी राज्य आपल्या स्वार्थाकरता शत्रूंना आमंत्रित करीत, तुम्ही या आणि आमच्यावर आक्रमण करा म्हणजे माझ्या या शत्रूला तुम्ही नायनाट करू शकाल आणि मला त्याचं राज्य द्या, अशा प्रकारची याचना करणारी आंबीसारखी अनेक गणराज्य होती. ही गणराज्य केवळ इतरांच्या विनाशाचाच विचार करीत नव्हती, तर या देशाचे तुकडे करण्याचा विचार करीत होती. त्यांचा या देशावरच विश्वास नव्हता. दृष्टी अत्यंत संकुचित होती. केवळ स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा विकास आणि आपलं राज्य टिकवून ठेवणं म्हणजे हा देश टिकून राहील अशा प्रकारची एक कृती भावना होती. आणि त्यामुळे या देशापुढे विशेषतः त्या काळात ग्रीकांची आक्रमण होऊ लागली, मोठं संकट निर्माण झालं होतं. आम्हाला स्वतंत्र करण्याकरता चीननी मदत केली पाहिजे असं म्हणणारा एखादा देशातला व्यक्ती नेता असू शकतो, यावर आपला विश्वास बसतो का? पण असं आहे ना. हीच ती भावना आहे की जी अंबीच्या काळात सुद्धा होती आणि त्यामुळे या देशाचं मोठं नुकसान झालं. अशा प्रकारची भावना तुर्कस्तानातही होती. परंतु कमाल अतातुर्क नावाच्या त्यांच्या एका महान नेत्यांनी अशा फुटीरतावादी सगळ्या लोकांचा नायनाटच केला नाही, तर एक एक संघ आणि महान तुर्कस्तान निर्माण केला, एक थोर राष्ट्र निर्माण केलं. प्रत्येक देशाला अशा प्रकारच्या एकसंघ निर्मिती करण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या थोर पुरुषांची, राजनेत्यांची गरज असते. मौर्य काळामध्ये भारत अशा प्रकारे विकसित झाला आणि अक्षरशः अफगाणिस्तानापासून तर दक्षिणेपर्यंत एकच मौर्यांचं साम्राज्य निर्माण झालं. याचं श्रेय एकसंघ भारताचं स्वप्न पाहणाऱ्या चाणक्याशिवाय दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग चाणक्याला हा भारत एकसंघ कशा करता हवा होता? शत्रूंनी भारतात कधीही प्रवेश करू नये, परकीय सत्ता भारतावर येऊ नये आणि भारताचं एकसंघत्व, सार्वभौमत्व टिकून राहावं. पराभूत भारत अशी जगात भारताची कीर्ती होऊ नये. आपण एकत्र आलो तरच थांबू शकतो, टिकू शकतो आणि याकरता चाणक्यांनी प्रयत्नही केले आणि एकी म्हणजेच बळ या सूत्राचा पुरस्कारही केला. त्याकरता त्या एकीबरोबर देशाचा आणि छोट्या राज्यांचाही विकास झाला पाहिजे. कारण एखादं जरी छोटं राज्य पराभूत झालं तरी जणू काही एखाद्या भिंतीमधला एखादी वीट कोसळल्यामुळे हळूहळू ती भिंत कमकुवत होत जाते. त्याप्रमाणे देश सुद्धा कमकुवत होतो. या देशातला एकही प्रांत जेव्हा मला भारतापासून वेगळं व्हायचं असं म्हणतो, त्यावेळेला तो प्रांत केवळ स्वतंत्र होत नसतो, संपूर्ण हे गणराज्य, हे संघराज्य हा एकत्र असणारा भारत नावाचा देशच अशक्त होत असतो. आणि एकदा ही साखळी तुटली की नंतर आपोआपच संपूर्ण देशाचं विघटन होणं स्वाभाविक होईल असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून चाणक्याला एकसंघ भारताची, एका स्वतंत्र सशक्त भारताची आणि त्याच्यावर राज्य करणाऱ्या एका अत्यंत प्रभावी प्रबळ राजाची आवश्यकता भासत होती. ती त्यांनी चंद्रगुप्ताच्या माध्यमातून सफल केली होती. आजची परिस्थिती तरी काय आहे? आज भारतामध्ये अनेक फुटीरतावादी गट आहेत. अनेक लोकांना हा भारतात अशांतता कायम राहिली पाहिजे, प्रत्येक प्रांताचा, प्रत्येक विभागाचा इतरांवर अविश्वास असला पाहिजे आणि प्रत्येकाने स्वतंत्र झालं पाहिजे, त्याच्याकरता प्रयास केले पाहिजे, अशीच भावना, अशा प्रकारचे वेगवेगळे लेख, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या अनेक प्रचार मोहिमा वेगवेगळे शत्रू या देशाचे राबवत असतातच ना. आणि म्हणूनच पहा, कदाचित भारताचं चित्र असंही आपल्याला दिसू शकेल. भारतामध्ये आज 28 वेगवेगळ्या फुटीरतावादी चळवळी चालू आहेत आणि अनेक प्रकारे भारताच्या या सार्वभौमत्वाला, एकसंघतेला धोका पोहोचवत आहे. मग आज या परिस्थितीवर मात करण्याकरता चाणक्यासारखी दृष्टी असणाऱ्या नेत्याची गरज नाही. मग राजाचं कर्तव्य तरी काय आहे? जर एकसंघ देश टिकवून ठेवायचा नसेल, समर्थ देश निर्माण करायचा नसेल, तर राजाचं कर्तव्य काय? आणि म्हणून चाणक्यांनी म्हटलं आहे की राजाने नियमितपणे उद्यमशीलता दाखवली पाहिजे. सातत्याने विकास करणाऱ्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या योजना राबविल्या पाहिजे. उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत देशात संपन्नता येत नाही,
जोपर्यंत देशात विकास होत नाही, आर्थिक प्रगती होत नाही, तोपर्यंत देश टिकू शकत नाही. ज्या देशात उद्यमहीनता आहे तिथे अर्थहीनता आपोआपच येणार. जिथे अर्थहीनता आहे तिथे असंतोष येणार. जिथे असंतोष आहे तिथे विघटन होणार. आणि म्हणून आर्थिक विकास ही देशाची प्राथमिकता असली पाहिजे, प्राथमिक आवश्यकता असली पाहिजे. याच्याकरता चाणक्याने व्यूहरचनात्मक किंवा धोरणात्मक विचारसरणीचा मोठा पुरस्कार केला. त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे की केवळ टिकून राहणं आवश्यक नाहीये. जो देश केवळ टिकून राहण्याकरता धडपड करतो तो हळूहळू पहाडावरून आपली बोटं सुकून एखाद्या खाईत पडणाऱ्या माणसाप्रमाणे विनाशाप्रत जातो. आणि म्हणून त्यांनी विकासाचा विचार केला, प्रगतीचा विचार केला पाहिजे, जनकल्याणाचा विचार केला पाहिजे. जे नेतृत्व अशा प्रकारे विकासाचं, प्रगतीचं आणि जनकल्याणाचं सातत्याने चिंतन करतं तेच त्या देशाला पुढे नेण्याकरता कारणीभूत ठरू शकतं. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. आपण कदाचित डेंग झियाओपिंग हे नाव ऐकलं असेल. आधुनिक चीनचा नवनिर्माता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. डेंग हे अत्यंत कठोर शासक होते. त्यांच्या पुढे नेहमी चीन आणि चीनचा विकास हे एकमेव ध्येय होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या देशाच्या हिताकरता, देशाच्या विकासाकरता प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक पद्धतीच्या प्रयत्नांना प्राधान्य दिलं. ते त्यांच्या देशात कम्युनिझम नावाची राजकीय विचारसरणी होती. परंतु ज्या क्षणाला डेंनी अमेरिकन उद्योगपतींना आमंत्रित केलं त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यावेळेला ते म्हणाले, हे बघा, माझ्या देशाचं तत्वज्ञान काय आहे हे महत्वाचं नाही, माझ्या देशाचा विकास कोण करू शकतो ते जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, नो मॅटर इफ इट इज अ व्हाईट कॅट ऑर अ ब्लॅक कॅट, ॲज लॉंग ॲज इट कॅन कॅच माईस इट इज अ गुड कॅट. बरोबर आहे. मांजरीचा रंग काळा का पांढरा हे महत्वाचं नाही, ती उंदीर खाते की नाही हे जास्ती महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यांनी विकास होईल अशा प्रत्येक तंत्राचा आणि तत्वाचा राजांनी पुरस्कार केला पाहिजे. मग चांगला राजा कसा बनतो? चाणक्याने काही सूत्र सांगितली आहेत, त्यातली काही आजही उपयुक्त आहेत. एक लक्षात घ्या, 2500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथातले सर्वच विचार आज कायमचे उपयुक्त असतील आणि समयोचित असतील असं म्हणणं मूर्खपणाचं होईल. चांगला चांगला नेता कसा असतो, चांगला शासक कोण असतो, याच्याकरता त्यांनी सांगितलेल्या काही सूत्रांपैकी जी आज उपयुक्त सूत्र आहे त्यांचा उल्लेख करणं योग्य होईल. सगळ्यात महत्वाचं सूत्र जे चाणक्याच्या बाबतीत नेहमी विसरलं जातं ते म्हणजे राजांनी नेहमी नीतितत्वांचं पालन केलं पाहिजे. यावर चाणक्याचा विलक्षण भर आहे. नीतिमान व्यक्तीच चांगला नेता, चांगला राजा, चांगला शासक होऊ शकतो. जो नीतीला सोडून वागतो तो काही क्षणांतर त्याचा अधःपात होणारच आहे. आणि अशा राजा दीर्घकाळापर्यंत देशाला चांगल्या रस्त्यावर नेऊ शकत नाही असा त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून नीतिमत्ता हे राजाचं पहिलं लक्षण आहे. आपल्या जनतेच्या अनुयायांच्या समाजाप्रती बांधिलकी असणं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, त्यांच्याशी प्रामाणिक असणं हे दुसरं महत्वाचं कर्तव्य आहे. त्याला राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. आणि कायद्याच्या तत्वांवर, कायद्याने चालविल्या जाणाऱ्या राज्यावरच त्याचा विश्वास असला पाहिजे. जेव्हा राजा अशा तत्वांचा, सूत्रांचा पुरस्कार करतो, त्या आचरणात आणतो, त्यावेळेला तो चांगला राजा होतो. याचं एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला देता येईल. ते म्हणजे मेजी नावाच्या जपानच्या सम्राटांचं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मेजी हे जपानचे राजे झाले. त्यावेळेला अमेरिकेने जपानचा पराभव केला होता आणि अमेरिकेने जपानवर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अटी पण टाकल्या होत्या. आपल्या देशाचा पराभव का झाला ही गोष्ट मेजी यांना सतत छळत होती. आणि या अत्यंत तरुण राजांनी केवळ पराभवाच्या कारणांचाच शोध घेतला नाही, तर त्यावर बदल घडवून आणण्याकरता काय केलं पाहिजे याचाही विचार केला. आणि त्यानंतर मेजी सारख्या अत्यंत अल्पवयीन परंतु धडाडीच्या दूरदृष्टी असणाऱ्या या राजांनी अनेक बदल जपानमध्ये घडवून आणले. झपाट्याने आर्थिक विकास झाला पाहिजे याच्याकरता कृषीमध्ये सुधारणा, सामाजिक सुधारणा, मोठ्या प्रमाणात संरचनेचा विकास, शिक्षण क्षेत्रातले विकास आणि बदल आणि सैन्य शक्तीचा विकास यासारख्या अनेक गोष्टी अत्यंत झपाट्याने केल्यामुळे केवळ 40 वर्षामध्ये जपाननी रशियाचा आणि चीनचा पराभव केला आणि आशियातली महासत्ता म्हणून पुढे आला. हे मेजींच्या डोळ्यासमोर झालं. एक प्रकारे एक लक्षात घ्या की दूरदृष्टी असणारा, प्रामाणिक, बांधिलकी असणारा राजा किंवा शासक हा नेहमीच समाजाला, देशाला पुढे नेण्यास कारणीभूत ठरतो. चांगल्या राज्याची 7 लक्षणं चाणक्यांनी सांगितली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम, कुशल आणि दर्जेदार मंत्रिमंडळ. ज्या राजाचे सल्लागार चांगले असतात तो सामान्यपणे वाईट मार्गाने जात नाही. त्याच्यापाशी सीमा रक्षणाकरता पुरेसं सैन्य आणि शस्त्र आहेत. असा राजाचा पराभव सहसा होत नाही.
त्याच्यापाशी पर्याप्त प्रमाणात धनसंपत्ती आहे, विदेश मुद्रा आहे, तो राजा आपला विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवू शकतो. ज्याला चांगल्या प्रकारच्या विदेश नीतीचा वापर करून आपल्याला मित्र राष्ट्रांची संख्या वाढवता येते, असा राजा पुढे जात असतो. ज्याला कायद्याचा, न्यायाचा आणि त्याच्याकरता वेळ पडल्यास शिक्षा किंवा दंड पद्धतीचा वापर करायची जाणीव आणखी कल्पना आहे, जो कठोरपणे वेळ पडल्यास बंड आणि गैरशिस्त यांचं विमूळ करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे जो आपले घटक देश आहेत, आपले घटक प्रांत आहेत, त्या प्रांतातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीला आणि समाजाला योग्य स्थान देऊ शकतो. हे 7 घटक ज्या देशातल्या राजाला कळले आहेत आणि ज्यांनी आचरणात आणले आहेत, तो राजा दीर्घकाळ यशस्वी होत असतो. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देता येईल, की अनेक वेळा छोटी वाटणारी राष्ट्र ज्यांच्यावर अनेक बंधनं आहेत, त्यांना थांबविण्याकरता अधिक शक्तिशाली राष्ट्र प्रयत्न करतात. क्युबावर अशी अनेक प्रकारची बंधनं अमेरिकेने आणली, परंतु रशियासारखा मित्र मिळाल्यामुळे क्युबा या बंधनांना न जुमानता गेली 50 वर्ष अमेरिकेशी संघर्ष करत आहे. एखाद्या देशापुढे कोणते संकट असू शकतात याचा चाणक्याने ज्या प्रकारे विचार केला आहे, ती गोष्ट आजही लक्षणीय आहे. सगळ्यात पहिले जनतेच्या मनात असंतोष कधीच असता कामा नये. त्या देशातल्या जनता राजावर, शासन पद्धतीवर समाधानी नाही, त्या देशातल्या त्या असंतोषाचा शत्रू पक्ष, विदेशी ताकशक्ती नेहमीच योग्य ते वापर करून घेऊ शकतात. त्या देशात वाईट प्रवृत्तींचं समर्थन केलं जातं, देशविरोधी कृत्यांचं समर्थन केलं जातं. भारत तेरे तुकडे हो म्हणणाऱ्या लोकांचं समर्थन करणारे लोक जर भारतातच असतील तर भारताला बाहेरच्या शत्रूंची आवश्यकता नाहीच. ज्या देशात चांगल्या आणि उत्तम गोष्टींचं, उत्तम पद्धतींचं आचरण न करता त्यांचा विनाश करण्याकरता प्रयत्न केला जातो. तत्वाच्या, सत्यप्रिय आणि उत्तम बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्वानांची जिथे उपेक्षा केली जाते, तिथे नालायक व्यक्तींचा सत्कार केला जातो आणि अन्याय, खोटेपणा यांना गौरवाचं स्थान प्राप्त होतं. तिथे कल्याणाच्या योजना तोडल्या जातात. अशा देशाचा विकास होऊ शकत नाही. उलट अशा देशाचा विमूढ होतो, त्या देशाचं वेगवेगळ्या प्रकारे विघटन होतं. त्याची काही उदाहरणं मला तुम्हाला देता येईल. आपण सोव्हिएत रशियाबद्दल ऐकलं असेल. एकेकाळचा अत्यंत समर्थ, संपन्न देश म्हणून त्याचा लौकिक होता. एक छोटंसं वादळ आलं पूर्व युरोपामध्ये नवीन विचारांचं आणि तथाकथित अत्यंत पराक्रमी, सशक्त, एकसंघ, शक्तिशाली सोव्हिएत रशियाचं 15 देशांमध्ये सटकन विघटन झालं. फार काही प्रयत्न करावे लागले नाहीत. अवघ्या 2 वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गेली. आजही रशियातल्या चेचन्या नावाच्या भागाला वेगळं राज्य म्हणून मान्यता हवी आहे. इंग्लंड मधल्या स्कॉटलंडला आणि आयर्लंडला तेच हवं आहे. स्पेन मधल्या कॅन्टोलिनिया नावाच्या प्रांताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता हवी आहे. झेकोस्लोवाकिया नावाचा देश आता अस्तित्वात नाही. झेक आणि स्लोवाक नावाचे दोन वेगवेगळ्या वंशाच्या लोकांनी सांगितलं, आम्ही एकमेकांबरोबर राहू शकत नाही, आम्हाला वेगळं राष्ट्र हवं. ते वेगळे झाले. युगोस्लावियाचे 5 तुकडे झाले. ज्या ज्या देशामध्ये जनतेत असंतोष होता, परस्परांबद्दल अविश्वास होता, बाह्य शक्तींचा प्रभाव त्या देशातल्या जनतेवर होता आणि शत्रू पक्षाची मदत घेऊन आपल्याला स्वतंत्र होण्याकरता प्रयत्न करण्याची भावना असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्गत असंतुष्ट घटक होते, त्या देशांचा विनाश झालाच आहे. यापासून भारताने धडा घेणं आवश्यक आहे आणि म्हणून चाणक्याचं औचित्य आहे. कौटिल्यांनी नेहमीच मिश्र अर्थव्यवस्थेचा आणि सप्तांग सिद्धांताचा पुरस्कार केला आहे. एखाद्या सशक्त केंद्राचा आणि अत्यंत शिस्तबद्धपणे चालणाऱ्या राज्याचा त्यांनी पुरस्कार केला आहे. त्याला राष्ट्रवाद ही महत्वाची बाब वाटत होती. तशी ती वाटायलाही पाहिजे प्रत्येक देशाला. इतर इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आपण तडजोड करू शकतो, पण जो देश आपल्या राष्ट्राच्या हिताची तडजोड करतो, आपल्या राष्ट्राच्या आदराशी, गौरवाशी, उन्नतीशी तडजोड करतो, त्याला दीर्घकाळ चांगलं भविष्य राहू शकत नाही. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. आपण अँटोनियो सालाझार हे नाव कदाचित ऐकलं असेल. अँटोनियो सालाझार हे पोर्तुगालचे प्रधानमंत्री झाले. त्यावेळेला पोर्तुगाल हा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीतून आणि संकटातून जात होता. परंतु सालाझार यांनी ते स्वतः अर्थशास्त्रज्ञही होते आणि प्राध्यापक होते. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत उत्तम योजना राबविल्या आणि पोर्तुगालचं 400 वर्षांपासून हरवलेलं वैभव आणि महत्वाचं स्थान त्याला मिळवून दिलं. 36 वर्षांची त्यांची राजवट केवळ शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशाशी बांधिलकी या 3 सूत्रांमुळे नेहमीच यशस्वी होत राहिलेली आहे. मग चाणक्यापुढे आज ज्या समस्या असत्या त्या कोणत्या राहिल्या असत्या? आज जर चाणक्य भारतात असतात तर त्याला 4 महत्वाच्या समस्या दिसून आल्या असत्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे राजकीय दूरदृष्टी असणाऱ्या प्रभावी आणि चांगल्या नेतृत्वाचा अभाव.
देशाचं विभाजन करणाऱ्या विघटनवादी शक्तींचा वाढता प्रभाव, आपल्यापेक्षा अधिक प्रबळ शत्रू आपल्या अवतीभोवती आहेत आणि आपला मित्रराष्ट्र कमी आहेत, ही भावना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाचं नेतृत्व करण्याकरता समर्थ नेत्याला हवा असणारा योग्य आणि परिपूर्ण पाठिंब्याचा अभाव, या सर्व गोष्टींमुळे एखादा देश लवकरच तुटू शकतो, विघटनाप्रती जाऊ शकतो, हे चाणक्याने ओळखलंच असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं असतं आपल्याला, कदाचित सशक्त होण्याकरता, एकसंघ होण्याकरता प्रयत्न करा. कोणत्याही देशाने इतर देशाबद्दल वैरभाव ठेवता कामा नये, ही गोष्ट आवश्यक आहे. परंतु आपल्या देशाच्या विकासाकरता हवे ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, हेही आवश्यक आहे. त्याच्याबद्दलचं एक वाक्य मी इथे मुद्दाम सादर केलेलं आहे. त्याचा थोडक्यात सारांश सांगतो की आवश्यकता पडेल तर अमेरिका इतर देशांची हेरगिरी करेलच, कारण अमेरिकेच्या राष्ट्रहिताकरता आणि राष्ट्रीय सुरक्षेकरता जे काही आवश्यक आहे ते करणं अमेरिकेचं पहिलं कर्तव्य आहे, असं त्यांच्या एका परराष्ट्र मंत्र्याचं म्हणणं आहे. त्याने अगदी मोकळेपणे सांगितलं की हेरगिरी करणं, दुसऱ्या देशांवर लक्ष ठेवणं हा गुन्हा नाही, तर हे देशहिताकरता, आत्मरक्षणाकरता असणारं अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं पाऊल आहे. मग चाणक्याच्या या संदेशाचा जर आपण अर्थ समजून घेतला नाही, विघटनवादी शक्तींना आपण जर प्रोत्साहन दिलं तर काय होऊ शकतं? सगळ्यात पहिले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा खर्च नेहमीच वाढत जातो. त्या देशात नेहमी बंडाळी होते, दंगे धोपे होतात, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे गट देशातल्या नागरिकांना, सैनिकांना मारतात, सार्वजनिक संपत्तीची हानी करतात. त्यांच्या नियंत्रणाकरता देशाला आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा रक्कम केवळ कायदा सुव्यवस्थेकरता खर्च करावी लागते. नेहमी नेहमी होणाऱ्या दंगलींमुळे जनतेत असंतोष आणि संदेहाची भावना निर्माण होते. एकमेकांबद्दल सहकार्याची भावना लोप पावते. वेगवेगळ्या घटकांमध्ये परस्परांबद्दल विश्वास न राहिल्यामुळे शत्रुत्वाची भावना निर्माण होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कट कारस्थांना ऊत येतो. देशाचा मुख्य हेतू आणि देशाचं मुख्य हित ज्याच्यामध्ये आहे, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतं. म्हणून देशात जर फाळणी होऊ द्यायची नसेल तर कठोरपणे अशा फुटीरतावादी लोकांचा विनाश आणि विमूढ करणं कधी कधी आवश्यक असतं. याचं एक उत्तम उदाहरण अब्राहम लिंकनचं देता येईल. अब्राहम लिंकनचा उल्लेख करताना असं म्हटलं जातं की फाळणी टाळण्याकरता गृहयुद्ध करणारा एकच महापुरुष होऊन गेला, तो अब्राहम लिंकन. वेळ पडल्यास देशातल्या अशा विघटनकारी शक्तींचा कठोरपणे विमूढ करण्याकरता शस्त्राचाही वापर करावा लागला तरी चालेल, पण देश टिकला तरच आपण सगळे टिकू, ही भावना महत्वाची आहे. मग चाणक्याच्या सूत्रांचा वापर न केलेल्या देशांची परिस्थिती काय होते? ज्या देशात प्रामाणिकपणा, शिस्त, विद्वत्तेबद्दल आदर नसणं, भ्रष्टाचार आहे, त्या देशांमध्ये सामान्यपणे जे दोष दिसून येतात ते चाणक्यांनी फार अचूकपणे ओळखले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या देशात भ्रष्टाचाराला, आईपतीच्या वादाला मोठं प्रोत्साहन मिळतं. एकसंघ पद्धतीने आणि एकत्र येऊन करावयाच्या प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव दिसून येतो. पुढाकार घेऊन कोणतंही कार्य करण्यात समाजातला कोणताच घटक तयार होत नाही. कार्य संस्कृतीवर त्या देशाच्या लोकांचा विश्वास राहत नाही. त्या देशाची आर्थिक सामाजिक उन्नतीची कामगिरी अत्यंत खालावलेली किंवा निराशाजनक असते आणि अनेक धोरणं चांगली असली तरी देखील ती यशस्वी होत नाही. आणि हे जर टाळायचं असेल तर चाणक्यांनी 5 सूत्रांचा पुरस्कार केला आहे. सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात नीतिमत्तेचा पुरस्कार, साधनांचा योग्य प्रमाणे वापर. राजांनी नेहमी साधनांच्या निर्मितीकरता प्रयत्न केला पाहिजे. नीतिमत्तापूर्ण शासनानेच देशाचं रक्षण होतं आणि देशाचं रक्षण करणारं शासन असेल तर त्या देशात व्यवस्था आणि शिस्त आपोआपच टिकून राहते. धर्म अर्थस्य मूल धर्म, असं त्यांनी जे सांगितलं आहे ते याच भावनेतून. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मला देता येईल की एखाद्या नीतिमान, पुढाकार घेणारा, दूरदृष्टी असणारा एकच व्यक्ती जर देशाला नेता म्हणून लाभला तर त्या देशाचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो. सिंगापूर नावाचं छोटंसं बेट, पाणी सुद्धा आयात करावं लागायचं. कोणत्याही प्रकारची शेती करण्यायोग्य जमीन नाही, खनिज संपत्ता नाही, वनसंपदा नाही, तरी देखील तो देश आज जगातल्या पहिल्या 10 प्रगत देशांपैकी एक आहे. हे कसं झालं असेल? तर ली नावाच्या एका थोर पुरुषामुळे. 1959 साली ली हे सिंगापूरचे प्रधानमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी विकासाच्या इतक्या योजना इतक्या झटपट आणि इतक्या दूरदृष्टीने आणि कठोरपणे राबविल्या की त्यांना त्या पदावरून जाण्याकरता सांगण्याचं सामर्थ्य 50 वर्ष कोणालाही झालं नाही. सातत्याने 40-50 वर्ष एखाद्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून निर्विवादपणे निवडून येण्याची क्षमता त्यांनी आपल्या कर्तृत्वातून मिळवली होती. देशाला वैभव मिळवून देणारा नेता कोणाला नको असतो, आणि म्हणून जो नेता अशा प्रकारचा प्रयत्न करतो, त्याकरता नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, शिस्त यांचा पुरस्कार करतो, तो हवाहवासाच वाटतो. या उलट ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारच्या नीतिमत्तापूर्ण नेत्यांचा अभाव राहिला आहे त्यांचा विनाश झाला आहे.
त्यांच्या विनाशाची अनेक कारणं चाणक्यांनी सांगितलेली आहेत त्याच्या अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकातल्या 12व्या अधिकरणामध्ये. सगळ्यात महत्वाचं कारण आज फारच महत्वाचं झालंय ते म्हणजे माहितीचं युद्ध. शत्रू देशांमध्ये हेर, भाट, चारण, व्यापारी आणि इतर अनेक प्रकारचे लोक पाठवून त्या देशात अशांतता, संदेह, गोंधळाचं वातावरण निर्माण करणं, खोट्या अफवांच्या माध्यमातून देशांच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे सर्वात उत्तम युद्धाचं तंत्र आहे असं चाणक्य मानतो. जो देश मानसिकरित्या खचला असतो त्याच्या शक्तीचा फारसा अर्थ नसतो. ती शक्ती वापरण्याचं त्याच्यामध्ये ओजस्वी तेजस्वी कर्तृत्वच राहिलेलं नसतं. ज्या देशाची कार्यप्रणाली नष्ट होते, ज्या देशातल्या व्यवस्था शिथिल होतात, त्या देशाला भवितव्य राहत नाही. तो देश एखाद्या पक्षघात झालेल्या रुग्णासारखा असतो आणि आपोआपच त्याचा विनाश होतो. ज्या देशामध्ये सातत्याने गुप्तहेरांचा सुळसुळाट झाला आहे, शत्रू पक्षाच्या प्रतिनिधींचा सुळसुळाट झाला आहे आणि जे अशा प्रकारचे शत्रू पक्षाचे प्रतिनिधी प्रशासनात असतील, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट करीत असतील, व्यवस्थेला भ्रष्ट करीत असतील, तर तो देश आपोआपच नष्ट पावतो. त्या देशातल्या जनतेचा शासनावर विश्वासच राहिला नसेल, एक प्रकारच्या भयाचं वातावरण निर्माण झालं असेल, या देशाचं सैन्य कमकुवत झालं असेल आणि शस्त्रसाठाच नसेल, या देशाच्या शासन पद्धतीला आणि देशाला सातत्याने बदनाम करण्यात इतरांना यश आलं असेल, अशा देशाला कोणतं भविष्य राहू शकेल बरं? आणि म्हणून हे सगळं टाळणारा शासकच देशाला पुढे नेऊ शकतो. म्हणून राजाचं कर्तव्य काय? देशाची संपदा, देशाचं वैभव, देशाचा विकास टिकवून ठेवणं, नागरिकांना सुरक्षा प्रदान करणं, त्यांच्या योग आणि क्षेमाचा, ऐहिक आणि भौतिक कल्याणाचा विचार करणं, न्याय आणि सुशासनाच्या माध्यमातून त्या देशाला एका विशिष्ट दिशेने पुढे नेणं, हे जेव्हा राजा करू शकतो तेव्हा वरील या सर्व अपप्रवृत्तींवर त्याला नियंत्रण ठेवता येतं. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मला देता येईल. 1995 साली मलेशिया हा एक मागासलेलाच देश होता. 95 सालाच्या पर्यंत जवळपास मलेशियाचं वैभव जगाला माहीत नव्हतं. माफ करा, 85 सालापर्यंत. परंतु त्या देशाला एक नवीन प्रधानमंत्री मिळाला, महातीर मोहम्मद नावाचा, आणि त्यांनी संपूर्ण मलेशियाचा कायापालटच केला. मलेशिया एक अत्यंत प्रगत आणि विकसित देश, उद्योग प्रधान देश निर्माण करण्यात महातीर मोहम्मद यांचं मोठं योगदान आहे. पण हे त्यांना कसं शक्य झालं याबद्दल एक लेख लिहिण्याची मला संधी मिळाली होती. कठोर परिश्रम, सातत्य आणि वेळ पडल्यास विरोधकांना न जुमानता देशाच्या विकासाच्या सर्व योजना तातडीने राबविण्याची तयारी, याकरता त्यांनी अथक परिश्रम केलेत आणि त्यात ते यशस्वी झाले. राजा हा नीतिमत्ता पूर्ण असलाच पाहिजे. ज्या राजाचा नीतिमत्तेवर विश्वास नाही, त्या राजाच्या जनतेचा, त्या शासकाच्या अनुयायांचा त्या राजावर विश्वास नसतो. जसा राजा वागतो तशीच जनता वागत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यथा राजा तथा प्रजा हे सूत्रच खरंच आहे. जेव्हा देशाचे प्रमुख अधिकारी, शासक, मंत्रीवर्ग भ्रष्ट असतो तेव्हा इतरांना तसं वागण्याची एक जणू काही खुला परवाना मिळत असतो. असा राजा देशाच्या हिताशी कधीही तडजोड करीत नाही. आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता देशहिताचा कधीही लिलाव करीत नाही. संपूर्ण देशाचा एकत्र म्हणून विचार करतो. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखसंपदाचा उपभोग न घेता आपल्या व्यक्तिगत जीवनातल्या सर्व सुखांना तिलांजली देऊन देशाच्या संरक्षण आणि विकासाकरता, समृद्धी करता सतत काम करण्याचं व्रत राजा हा उपभोग घेण्याकरता सत्ता आणि संपदा निर्माण करीत नाही, तर त्या सत्ता संपत्तीतून इतरांना उपभोगाची संधी मिळावी याच्याकरता तो ती निर्माण करीत असतो. आणि म्हणून चाणक्याने जो नेता पाहिलेला आहे तो कोण आहे की जो शांतता प्रस्थापित करू शकेल, कायदा सुव्यवस्था आणि सुशासनाची निर्मिती एखाद्या देशात करू शकेल, जो देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदारीची, दायित्वाची जाणीव निर्माण करून देऊ शकेल. मी समाजाकरता आणि समाज माझ्याकरता, असं जेव्हा तो तत्व समाजात बिंबवू शकतो त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने नेता असतो. आणि म्हणून नेता कोणत्या घराण्यात जन्माला आलेला नसतो. एखाद्या घराण्यात जन्माला आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला देशावर राज्य करण्याचा हक्क मिळत नसतो. तर त्याच्यामध्ये कर्तृत्व आणि कर्तबगारी असेल अशाच व्यक्तीला ही संधी मिळू शकते. मग अशा प्रकारच्या नीतिमत्तापूर्ण राज्याचं वर्तन कसं असलं पाहिजे याच्यावरही चाणक्यांनी भाष्य केलेलं आहे. ते लक्षात घेण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीतिमत्ता हाच राजधर्म आहे. ज्या राजांनी व्यक्तिगत स्वार्थाकरता कोणत्याही प्रकारच्या नीतितत्वांचा त्याग केला असेल असा राजा हळूहळू जनतेच्या मनातून उतरतो. कारण
नीतिमत्ता हाच सर्व कल्याणाचा मूलाधार आहे. देशाचं दीर्घकाळ स्वार्थ आणि विकास इथं जो संगोपन करायचं असेल तर राजांनी कोणत्याही कारणास्तव नीतिमत्तेचा त्याग करता कामा नये. भौतिक सुखांकरता जेव्हा राजा नीतिमत्तेचा त्याग करतो, तो दीर्घकाळ त्या भूमीचा स्वामी राहू शकत नाही, उपभोग घेऊ शकत नाही. त्याची प्रतिष्ठा, त्याची मान्यता ही त्याच्या वर्तणुकीवरच ठरत असते. आणि म्हणून राजाचं वर्तन हे नेहमीच संदेहाच्या पलीकडे असलं पाहिजे. मग चाणक्याने आणखीन एक महत्वाचं सूत्र सांगितलंय, ते इथे नक्कीच सांगितलं पाहिजे. ते म्हणजे चाणक्याच्या दृष्टीने देशाच्या विकासाचा मूलाधार अर्थ हेच आहे. अर्थ एव प्रधान. जोपर्यंत आपण अर्थकारणाला, आर्थिक विकासाला प्राधान्य देणार नाही, जोपर्यंत संपत्तीच्या निर्मितीला महत्वाचं मानणार नाही, तोपर्यंत कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही. संपदा निर्मिती हे देशाचं, राज्याचं आणि समाजाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत आपल्याला संपदा निर्मिती करता येत नाही, तोपर्यंत त्याचा उपभोग घेण्याचा आपल्याला अधिकारच मिळत नाही. इफ वी कॅनॉट प्रोड्यूस, वी कॅनॉट कन्झ्युम. जोपर्यंत उत्पादनच नाही, तोपर्यंत उपभोग कसला? आणि म्हणून देशाच्या सगळ्या धोरणांचा जर मूलाधार कोणता असेल, तो व्यापार आणि उद्योगांचा सातत्याने विकास झाला पाहिजे. शासनाने उद्योग करता कामा नये, पण उद्योगांना प्रोत्साहन मात्र जरूर दिलं पाहिजे. चाणक्यांनी स्वतः शासनाने कोणतेही उद्योग करण्याचं फारसं प्रोत्साहन दिलेलं नाही. उलट त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचाच प्रचार आणि पुरस्कारही केलेला आहे. पण त्याचं जे महत्वाचं सूत्र आहे ते केवळ मुक्त अर्थव्यवस्था एवढं नाही. त्याच्या म्हणण्यानुसार दारिद्र्य हे सर्व दुष्ट गोष्टींचं, सर्व वाईटाचं खरं मूल कारण आहे. दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर संपदा निर्मिती केलीच पाहिजे. आणि जोपर्यंत संपदा निर्मिती होत नाही, तोपर्यंत असंतोषाचं निर्दालन होत नाही, तोपर्यंत एकतेची भावना निर्माण होऊ शकत नाही. जेव्हा व्यक्ती गरीब असतो, त्याच्या आवश्यकता आणि गरजा पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत त्याच्या मनात देशप्रेमाची भावनाच निर्माण होऊ शकत नाही. म्हणून संपदा निर्मिती हेच राज्याचं पहिलं कर्तव्य आहे. आणि मग हे संपदा निर्मिती कशा प्रकारे करता येईल? योग्य प्रकारे नियोजन करून, मोठ्या मोठ्या चांगल्या योजना आखून, साध्य करता येईल अशा सर्व ध्येयांचा विचार करून आणि आपल्या आर्थिक वित्तीय सामर्थ्याचा योग्य नियोजन करून योग्य प्रकारच्या माध्यमातूनच संपदा निर्मिती करता येईल. जो राजा वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या योजना सातत्याने राबवतो, जनकल्याणाकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा प्रयत्न करतो, त्यांना संधी मिळवून देतो, असा राजा दीर्घकाळात संपत्ती निर्मितीत नेहमीच यशस्वी असतो. अनेक देशांनी हे सिद्ध केलं आहे. कोणताही देश संपत्ती आणि संपदा निर्मितीत यशस्वी केव्हा होतो, याचा अभ्यास ब्रेकआउट नेशन्स नावाच्या एका पुस्तकात एका लेखकांनी केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची खरी कारणं फक्त खालचीच आहेत. एक तर त्या देशातला युवक हा अत्यंत प्रतिभा संपन्न, विद्वान आणि हुशार असला पाहिजे, कार्यक्षम असला पाहिजे. त्या देशातल्या नागरिकांमध्ये देशाप्रती आदर आणि बांधिलकीची भावना असली पाहिजे. देशाचं शासन हे नेहमी पुढाकार घेऊन नवीन नवीन योजना आखणार असलं पाहिजे. देशातील उद्योगपती जबाबदारी स्वीकारणारे आणि दायित्वाच्या भावनेने कार्य करणारे असले पाहिजेत. देशाची जी सैन्य शक्ती आहे ती अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असली पाहिजे. आणि देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेणाऱ्या तत्वज्ञानाचाच देशाने पुरस्कार केला पाहिजे. या सर्व गोष्टी त्या देशाच्या तत्वज्ञानात, कार्यपद्धतीत समावेश होतो, तो देश पुढे जात असतो. मग आपल्या पुढे आज आव्हानं कोणती आहेत? आपलं प्रशासन गलथान या शब्दापेक्षा दुसऱ्या शब्दाने आपल्या प्रशासनाचा आज आपण उल्लेखच करू शकत नाही. देशामध्ये बांधिलकीची भावना, एकसंघ वृत्तीची भावना हळूहळू लोप पावत आहे. देशाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रकारच्या व्यवहार्य आणखी पुढाकार घेण्याच्या वृत्तीचा लोप होत आहे. केवळ जनरंजन, लोकरंजन होईल अशा घोषणा आणि त्या माध्यमातून, त्या लोकरंजनाच्या माध्यमातून सत्तेत टिकून राहण्याची धडपड हा आपल्या देशाचा मोठा दोष आहे. सर्वत्र भ्रष्टाचार आणि भाई भतीजावाद दिसून येत आहे. मग अशा वेळेला देशाच्या प्रगतीच्या कल्पना तरी आपल्याला पाहता येईल का? उद्यमशीलता, सतत उद्योग आणि प्रयत्न हेच यशाचं रहस्य आहे. आणि म्हणून चाणक्य म्हणतो, उद्यमशीलता जिथे नाही तिथे भविष्यात काहीच होणार नाही. या देशाला उज्ज्वल भविष्याची कामना आहे, त्यांनी पहिले उद्योगांना, उद्यम वृत्तीला, उद्योजकतेला आधी प्राधान्य दिलं पाहिजे. त्यातूनच संपन्नता येणार आहे. जो देश, जो राजा, जे शासक अशा प्रकारच्या उद्यम वृत्तीचा विकास आणि पुरस्कार करीत नाही, त्यांना दीर्घकाळ सत्ता सुख मिळू शकत नाही. आणि म्हणून दैव वृत्ती, कर्मशून्य वृत्तीचा चाणक्याने कधी पुरस्कार केला नाही. तो म्हणतो, जे काही दैवाने दिलं नसेल ते प्रयत्नांनी माणसाला मिळवता येतं. प्रयत्न करणं सोडून देणाऱ्या माणसाला दैव देखील मदत करीत नसतं.
मग चाणक्याचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी साधा आहे, तो आपण प्रत्येक जण समजून घेऊ शकतो. ग्रीक भाषेत एक वाक्य आहे, ते बहुतेक प्रत्येक देशाच्या घटनेवर किंवा राज्यसभेवर आपल्याला अंकित केलेलं दिसून येईल. लोकशाहीचं आधारसूत्र असणारं हे वाक्य फार महत्वाचं आहे. वॉक्स पॉप्युली वॉक्स डाई. जनतेचा आवाज म्हणजेच शासनाचा आवाज. कारण या देशात जनतेच्या हिताला प्राधान्य मिळालेलं आहे. अत्यंत प्रखर, कठोर, प्रामाणिक प्रशासन आहे. या देशातले कर्मचारी, अधिकारी विलक्षण प्रामाणिक बांधिलकी ठेवणारे आहेत. देशाच्या हिताच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणारे आहेत आणि विकासात्मक दृष्टिकोनाने कार्य करतात. अशा देशांना सामान्यपणे वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागत नाही. उलट त्या देशात सत्ता भ्रष्टाचाराकरता वापरली जाते. संपूर्ण सत्ता आपल्या हातात आल्यानंतर आपण तिचा दुरुपयोग कसा करू शकतो एवढाच विचार केला जातो. देशाच्या विकासाला, सेवाभाव वृत्तीला दुय्यम स्थान दिलं जातं आणि सत्तेच्या केंद्रात असणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या हिताकरता, जनतेच्या हिताचा त्याग करतात. तिथे फारसा काही विकासाची संधी राहत नाही. भ्रष्ट असतात अधिकारी, प्रशासन भ्रष्ट असतं हे चाणक्याच्याही काळात होतं आणि त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही याची त्याला जाणीव पण होती. आणि म्हणून तो म्हणतो, ज्या प्रकारे जिभेवर जर समजा मधाचा थेंब पडला तर तो मनुष्य कसा खातो हे आपल्याला कळू शकत नाही. तसंच भ्रष्टाचाराचं आहे. कोणत्याही योजनेकरता धन उपलब्ध करून दिल्यानंतर किती त्या धनाचा दुरुपयोग होईल हे अधिकारी कसं वागतील याच्याबद्दल कोणी निश्चित भाष्य करू शकत नाही. परंतु ही भावना, अशा प्रकारची वृत्ती असणाऱ्या देशामध्ये विकास होईल तरी कसा? आणि म्हणून एका जर्मन तत्वज्ञानी म्हटलेलं वाक्य महत्वाचं आहे. देर इज नो मोर डेंजरस मिनॅस टू ए सिव्हिलायझेशन दॅन ए गव्हर्नमेंट ऑफ इनकॉम्पिटंट, करप्ट अँड वाईल्ड मेन. अगदी खरं आहे. त्या देशातले राज्यकर्ते, प्रशासक भ्रष्ट आणि कमकुवत दर्जाचे आहेत. त्या देशाला भाग्य आणि भविष्य राहील तरी कसं? ए नेशन ऑफ शिप विल सून हॅव ए गव्हर्नमेंट ऑफ वुल्व्स. ज्या देशातली जनता आपल्यावर कोण राज्य करीत आहे याचा विचार करीत नाही, ज्या देशाची जनता मेंढरासारखी वागायला लागते त्यांच्यावर कोल्ह्यांचंच राज्य राहतं. आणि म्हणून जोपर्यंत सजग जागरूक नागरिक नसेल, बांधिलकी असणारा अधिकारी नसेल, पुढाकार घेणारं प्रशासन नसेल, तोपर्यंत देशाला भविष्य राहू शकत नाही. याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. आपण मोहम्मद गडाफी हे नाव ऐकलं असेल. गदाफी हे लिबियाचे एक हुकुमशहा होते. त्यांनी देशातल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले. आपल्या स्वार्थाकरता, आपल्या वैभवा आणखीन उपभोगाकरता जनतेच्या सर्व साधनांचा एक अत्यंत संपन्न श्रीमंत होऊ शकणाऱ्या देशाचं त्यांनी भविष्याचं वाटोळं केलं. अखेर त्यांना जनतेच्या हातीच मृत्यू आला. दुसरं एक उदाहरण तुम्हाला द्यायला पाहिजे. एकेकाळी अत्यंत संपन्न आणि प्रगत असणारा साऊथ आफ्रिका नावाचा देश आज झपाट्याने विकासाच्या आलेखावर सातत खाली चाललेला आहे. कदाचित साऊथ आफ्रिका हा एक फेलिंग स्टेट, अपयशी होणारं राज्य आहे आणि ते लवकरच नष्ट होईल अशा प्रकारचं भागीतही अनेक अर्थतज्ञ करीत असतात. एखाद्या देशात कुशासन आलं, देशाची शासन यंत्रणा बिघडली, भ्रष्ट झाली की एक समर्थ राष्ट्राचेही 3-13 वाजू शकतात. हे साऊथ आफ्रिकेच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. परंतु असं असून सुद्धा अनेक देशांमध्ये केवळ जनरंजन, लोकरंजन, मग लोकहिताला दुय्यम प्राधान्य देऊन लोकरंजनाच्या धोरणांचाच सामर्थ्य आणि समर्थन केलं जातं. त्याचा पुरस्कार आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे समर्थन केलं जातं. हे समर्थन कशा करता की त्या जनतेचं तात्कालिक समर्थन मिळावं, सहाय्य मिळावं, मतं मिळावी. त्यामुळे जनता खुश होते. परंतु ही संतुष्ट झालेली जनता चुकीच्या मार्गाने चालला हे त्या जनतेच्याच लक्षात येत नाही. एक प्रकारचा भ्रम निर्माण करण्यात शासकांना, राजकारण्यांना यशही मिळतं. परंतु दीर्घकाळामध्ये हा भ्रम टिकून राहत नाही. निराश झालेली, मनोभंग झालेली, हताश झालेली जनता त्यानंतर राजकारण्यांवर सूड घेत असते. हे आपण अनेक उदाहरणांनी पाहिलं असेल. याचं आणखीन एक उदाहरण ग्रीसच्या स्वरूपात देता येईल. एकेकाळी संपन्न असणारा हा देश पूर्णपणे रसातळाला गेलेला आहे. आज त्याला ग्रीक ट्रॅजेडी, जणू काही ग्रीक नाटकांमध्ये जशी शोकांतिका असते तशा शोकांतिकेचं अंत पाहणारा देश असं म्हटलं जातं. याचं कारण काय? या देशाचं आर्थिक प्रशासन अत्यंत गलथानपणाचं होतं. कोणत्याही प्रकारच्या वित्तीय नियोजनाची रचनाच या देशात गेल्या 30 वर्षांपासून झाली नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकरंजनाच्या अनेक योजना या देशाच्या प्रशासकांनी आणि शासकांनी राबवल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 90% पेन्शन देण्याची घोषणा इथल्या एका शासकांनी केली. जर समजा पगाराच्या 90% निवृत्ती वेतन मिळणार असेल तर त्या देशाच्या प्रशासनावरचा खर्च किती वाढेल? मग तो देश चालेल तरी कसा?
परंतु असा कुठलाही विचार मागचा पुढचा न करता शासकांनी अशा घोषणा केल्यात, लोकरंजनाकरता हवे ते आश्वासनं दिली, देशाची अर्थव्यवस्था ही सगळी आव्हानं पेलू शकेल का याचा विचार केला नाही आणि अखेर हा ग्रीक नावाचा मनोरा कोसळलेला आहे. अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती दिसून येते. काही वेळा ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे अशा गोष्टींना, अशा योजनांना प्राधान्य दिलं जाते. जनतेच्या मनात आत्मविश्वास आणि सामर्थ्याची भावना निर्माण व्हावी, स्वबळावर जनतेने काहीतरी करावं, या व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य आणखी सामर्थ्य मिळवून देण्याच्या योजना दुय्यम ठरविल्या जातात. या उलट ज्याच्यामुळे देशाचा विनाश होईल, देशाच्या साधनांचा गैरवापर होईल, देशाच्या साधनांना संवर्धन होणार नाही, अशाच योजनांना सामान्यपणे प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे देशाचा विनाश होतो. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. लिबियामध्ये किंवा इतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये आर्थिक जोखीम विलक्षण वेगाने वाढत आहे. या देशांमध्ये कोणताही परकीय देश गुंतवणूक करण्यास तयार नाही. या देशांमधल्या भांडवल निर्मितीचा वेग कमी झालेला आहे आणि खरं पाहायला असता काही काळानंतर हे देश विनाशाला जातील अशी भीती वाटायला लागली आहे. मग असं हे जर टाळायचं असेल तर आपल्याला या गलथान प्रशासनावर, कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर आणि अत्यंत उदासीन वृत्तीने वागणाऱ्या नागरिकांवर बंधनं घातली पाहिजेत. मला काय करता येणार आहे, मी याच्यात काहीच करू शकत नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारची उदासीन वृत्ती असणारा नागरिक देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अकार्यक्षम असणारा कामगार आणि कर्मचारी हा देशाचा मोठा शत्रू आहे. देशात दिशा न देऊ शकणारं नेतृत्व आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नसणारे अधिकारी हे देशाचे खरे शत्रू आहेत. हे चाणक्याने सांगितलं. इतर देशांना कळलं, पण आपल्याला मात्र लक्षात आलं नाही. आणि म्हणून आपण जर समजा दक्षिण अमेरिकेतल्या काही अर्थव्यवस्थेचा विचार केला तर तिथे हे सर्व दोष आपल्याला दिसून येतात. जगातील इतर सर्व देश, इतर खंडातील सर्व देश जेव्हा विकासाच्या मार्गांवर पुढे जात आहेत, त्यावेळेला दक्षिण अमेरिकेतले मात्र बहुतांश देश खाली खाली चाललेले आहेत. केवळ आफ्रिकेतील काही देश, आणखीन काही इतर देश सोडले तर इतर कोणत्याही देशांमध्ये इतकी वाईट परिस्थिती नाही. याचं कारण असं आहे की या देशांमध्ये आर्थिक विकासाच्या योजना प्राधान्यक्रमाने राबविण्यावर नागरिकांनीही आणि शासनाने भरच दिलेला नाही. उलट आत्मरंजन करणाऱ्या योजनांनाच प्राधान्य दिलं. देशाचं सामर्थ्य, त्या देशाचं तत्वज्ञान कोणतं आहे यावर निश्चितपणे अवलंबून असतं. समर्थ देश हा 4 गोष्टींनी निर्माण होतो: स्वभाषा, स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वदेशी. परंतु या गोष्टींना जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं, आपण जेव्हा परकीय देशांवर पूर्णपणे अवलंबून राहायला लागतो, त्यांच्या तंत्रज्ञानाचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या संपदेचा वापर करून जगण्याची एक प्रकारची पॅरासाइट ॲटिट्यूड, परोपजीवी वृत्ती आपण बाळगतो, त्यावेळेला देशाचा विकास फार काळ होत नाही. कारण या अशा देशांना तत्वज्ञानच नसतं. देशाला एक खंबीर तत्वज्ञानाची, विकासात्मक तत्वज्ञानाची गरज असते. आपल्याला कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे आणि त्याकरता कोणती कृती करावी लागेल हे त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शासकाला योग्य प्रकारे समजणं अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या देशापुढे असणारी एक महत्वाची समस्या जी चाणक्याने सांगितली आहे ती म्हणजे देशाची सुरक्षितता. आर्थिक विकास खूप मोठ्या झपाट्याने करण्याकरता देशाच्या सुरक्षिततेशी जे देश तडजोड करतात ते काही फार काळ टिकत नाही. कारण जर समजा देशाच्या सीमाच सुरक्षित नसतील तर आर्थिक विकासाच्या या योजनांना काय काय आधार राहणार, काय त्यांचं बळ राहणार? कारण देशाच्या सीमांवर ज्या क्षणाला आक्रमण होईल त्याबरोबर या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रकल्प कोसळून जातात. बरेच वेळा या प्रकारच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अभावामुळे देशामध्ये अशांतता निर्माण होते, मग आर्थिक विकासाच्या योजनांना आपोआपच खीळ बसतो. अन्यायाची परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे असहकार्याची भावना निर्माण होते. असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की देश फार काळ पुढे जाऊ शकत नाही. उलट देशात सुरक्षिततेची भावना असेल, देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, देशाचं सैन्य, देशाचं नेतृत्व कणखर आहे, अशी जर भावना असेल तर देश निश्चितपणे पुढे जातो. याचं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. एखाद्या देशातल्या एखाद्या विमानाला पळवून नेल्यानंतर त्या देशाने शत्रू पक्षापुढे शरणागती पत्करायची की शत्रूंना जाऊन हाणून पाडायचं, असा जर प्रश्न विचारला तर इस्रायलने केलेलं ऑपरेशन थंडरबोल्ट आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यापुढे येईल. एंटेबी सारख्या दूर असणाऱ्या विमानतळावर जाऊन आपल्या नागरिकांना सोडून आणणारा पराक्रम जो देश घडवू शकतो त्याच्या सीमा नेहमीच सुरक्षित असतात. देशातले नागरिक आणि जनता यांच्यातील संबंध कसे असावेत, चाणक्याने त्याचे 5 प्रमुख अंग सांगितले आहेत. राष्ट्र निर्मिती करता कार्य करणारा नागरिक, न्याय देणारं शासन, उचित व्यवहार करणारं शासन आणि सहकार्य करणारा नागरिक आणि समाज भावना, यातूनच समाजाची, देशाची प्रगती होत असते. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. आपण बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन ही नावं ऐकली असतील. या दोघांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर हा देश कसा उभा झाला पाहिजे
या देशाची प्रगती कशी झाली पाहिजे याच्याकरता देशाच्या घटनेची आणि जाहीरनाम्याची रचना केली. प्रत्येक नागरिकाला समान संधी, प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार, अशा प्रकारच्या कल्पना त्यांनी प्रथमच मांडल्या. आणि त्यानंतर अमेरिकेची ज्या झपाट्याने प्रगती झाली ती आपण पाहिलीच आहे. आणि म्हणून देशाचं धोरण कसं आखलं गेलं पाहिजे, चाणक्याच्या दृष्टिकोनातून देश पहिले. ज्या देशात देश पहिले ही भावना आहे, व्यक्तीचा समाजाचा स्वार्थ टाकून देण्याची, देशाच्या हिताकरता कोणताही त्याग करण्याची भावना आहे, त्या देशाच्या प्राधान्यक्रमाला राष्ट्रहित हाच पहिल्या क्रमांकाचा घटक असेल, त्या देशाचा विकास होत असतो. आणि त्याकरता एक योग्य प्रकारची कार्यसंस्कृती, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी वृत्ती, समता, समानता, नागरिकत्वाचा आणि दायित्वाची भावना असणारी वृत्ती आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण याची नितांत आवश्यकता असते. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. वुड्रो विल्सन हे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अमेरिकेतल्या अनेक अव्यवस्था या देशाच्या विकासाला मारक आहेत. अनेक सेनेटरांचा खासदारांचा विरोध न जुमानता त्यांनी अनेक सुधारणावादी कायदे केले. विल्सन यांना त्यामुळे सर्व अमेरिका नेहमी धन्यवाद देते. अमेरिकेतल्या व्यापार व्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत, श्रम व्यवस्थेत आणि मौद्रिक व्यवस्थेत अनेक सुधारणा विल्सन यांच्या दूरदृष्टीमुळेच झाल्या आहेत आणि त्यामुळे त्या देशाला पुन्हा एक सामर्थ्य प्राप्त झालं आहे. मग एकंदरीतच आपल्याला याच्यावरून काय लक्षात येतं की चाणक्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्या त्याच्याबरोबर संपल्या नाहीत, त्या संपूही शकत नाही. उलट त्यांचा आपण पुन्हा एकदा शोध घेत आहोत. त्याच्यातून आपल्याला अनेक चांगल्या, प्रभावी, उपयुक्त तत्वज्ञानाचा शोध लागत आहे, कल्पनांचा शोध लागत आहे. परंतु ते आपण वापरतो आहोत का? चाणक्याचं लिखाण अत्यंत तळमळीने एखाद्या राष्ट्रपुरुषांनी देशाच्या विकासाच्या भावनेने आणि देशाच्या भवितव्याच्या विकासाच्या भावनेने केलेलं लिखाण आहे. ते आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला प्रभावित करणार आहे. जर आपल्याला एका सशक्त, प्रभावी देशाची कल्पना करायची असेल तर चाणक्याच्या लिखाणाचा हा जो संदर्भ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, प्रत्येक समाजाच्या जीवनात उन्नतीची संधी आहे, समान विकासाची संधी आहे. परंतु त्याकरता कुशल, प्रामाणिक, धडाडीचं नेतृत्व की जे या देशावर प्रेम करतं, जे या देशाच्या लोकांवर, समाजावर प्रेम करतं आणि त्याकरता कोणताही त्याग करायची आणि अहोरत कार्य करायची त्याची तयारी आहे, असं नेतृत्वाची आवश्यकता असते. एकच चांगला नेता एखाद्या देशाचा किती विकास करू शकतो याची अनेक उदाहरणं मी सांगितलीच आहेत. असं म्हटलं जातं एखाद्या कुटुंबात एकच मुलगा जन्माला आला, पण त्याच्यात जर अनेक गुण असतील तर तो त्या कुटुंबाला, त्या वंशाचा उद्धार करतोच. म्हणून चाणक्याचं एक वाक्य आहे की एकोपी गुणवान पुत्रो निर्गुणोश्च शतैर्वरा एकच चंद्र मोहंती नच तारा सहस्त्रशः. एक गुणवान पुत्र कुटुंबाच्या वंशाच्या उद्धाराकरता पुरेसा आहे. शेकडो तारे असण्यापेक्षा एक प्रकाशमान चंद्र पुरेसा नाही का? आणि म्हणून अशा अशा राष्ट्रपुरुषाची, अशा देशपुत्राची आपण अपेक्षा करावी. असा देशपुरुषच देशाचा विकास करू शकेल. आणि म्हणून भारताचं जर खरं चैतन्य कोणतं असेल तर हा एक देश आहे, हा जमिनीचा तुकडा नाही. कोणीही इथे येऊन आक्रमण करावं आणि आम्हाला स्वतंत्र करावं अशी मागणी कधी कोणी करू नये. या देशाचे तुकडे व्हावं अशी भावना असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या देशात स्थान असू नये. या देशाच्या विकासाकरता सशक्त, प्रामाणिक कार्यसंस्कृतीची, विधायक कार्यसंस्कृतीची आवश्यकता आणि गरज आपण प्रस्थापित केली पाहिजे. हा देश माझा आहे, मी या देशाकरता ही भावना निर्मितीच्या भावनेतून निर्माण झाली पाहिजे. देशाकरता पहिले आणि समाजाकरता नंतर, व्यक्तीकरता त्यानंतर, अशा प्रकारचा क्रम आपण लावू शकलो पाहिजे. आम्ही जिंकणार आहोत, आम्ही जिंकणारच आहोत अशी भावना या देशातल्या प्रत्येक नागरिकात निर्माण झाली पाहिजे. तरच हा देश पुढे जाऊ शकेल. चाणक्याचं औचित्य इथेच आहे. आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ज्या चाणक्याने सांगितल्या होत्या की योग्य समय, योग्य मित्र, योग्य स्थान, योग्य साधन ज्याला मिळालं आहे त्याच्याविषयी अनंत ऊर्जा आहे. सुदैवाने आपल्याला हे सर्व मिळालेलं आहे. आपल्याविषयी अनंत ऊर्जाही आहे. हा देश किती प्रचंड आणि किती महान आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्याचं ते श्रेष्ठत्व आपण सिद्ध केल्याशिवाय हे सांगूनही उपयोग नाही. आणि म्हणून जर आपल्याला असं वाटत असेल की हा देश महान व्हावा तर त्याच्या अतीताचा, त्याच्या गौरवशाली भूतकाळाचा फारसा गौरव आणखी फारसा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्या प्रकाशमान, तेजस्वी भविष्याचा, एका चांगल्या भारताची, एका सशक्त आणखी प्रखर भारताची आपण कामना केली पाहिजे. चांगल्या भविष्याची कामना केली पाहिजे. तरच चाणक्याचं औचित्य आपल्या लक्षात येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपण.
कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. हा, अविनाश जुमले. हा बोला. सर, भारतामध्ये सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले हो. जे इतर लोकांसाठी प्रेरणा असू शकतात. हो आहेत ना. शिवाजी महाराजांनी केलेलं राज्य असेल, हो अनेक वेळेला घेतलेले कठोर निर्णय असतील, हो अर्थव्यवस्था सुधारण्याकरता नरसिंहराव आणि मनमोहन सिंग आणि पी चिदंबरांनी केलेली प्रयत्न असतील भारतासाठी. बरोबर आहे. हो कारण की गॅट करारानंतर या देशाला आर्थिक दिकी देण्याचं सगळ्यात मोठं समर्थन काम त्यांनी केलं आहे. बरोबर आहे. असं आहे की चांगल्या गोष्टीला चांगले म्हणणे आणि वाईट गोष्टीला वाईट म्हणणे ही प्रवृत्ती सुद्धा लोकांमध्ये वाढली पाहिजे. पक्ष आणि व्यक्ती महत्वाचा नाही, विचार महत्वाचे आहेत, मला असं वाटते. बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरोबर आहे. बरोबर आहे. पक्ष महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाचा आहे. आपण बरोबर सांगितलं. आणखी विचार महत्वाचा आहे. हो नक्कीच. त्याचे विचार महत्वाचे आहे. येस येस, आय अग्री विथ यू. आणखी कोणाला काही सांगायचं आहे? हॅलो. हा बोला. हा, राष्ट्रहिताच्या राष्ट्रहिताच्या बाबी राज्यकर्त्याकडून होत असताना त्यास विनाकारण विरोध व राष्ट्राला मदत होईल, शत्रू राष्ट्राला मदत होईल अशा कृती करणाऱ्या समाजकंटकावर राज्यकर्ता देशाबद्दल निर्बंध लावू शकत नाही का? तसे तर कायद्यात असे अनेक कायदे आहेत. हो, निर्बंध लावू शकत नाही का हा प्रश्नच उपस्थित होत नाही. राज्यापेक्षा असे कायदे आणि साधनं असतात, त्याचा योग्य वेळी प्रत्येक शासक वापर करीतच असतो. धन्यवाद. छान झालं आपलं भाषण. धन्यवाद सर. हॅलो. ओके, करवा सर, तुम्हाला काय सांगायचं? बोला. हॅलो, बोला. पाटील सर. हा बोला. हा बोला. हा, पहिले तर अभिनंदन तुझं. मी अर्ध्यापासून ऐकलं, पण या टॉकला आपल्याला थोडस पॉप्युलर कसं करता येईल या दृष्टीनं काहीतरी विचार केला पाहिजे आपल्याला. कारण जनसामान्यापर्यंत हा विचार कसा जाईल याच्यामध्ये काहीतरी आपल्याला आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. हो सर. माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे याला लोकप्रिय करणं वगैरे, परंतु जे काही शक्य ते आपण जरूर करूया. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद. अभिनंदन तुझं. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. परत मंगळवारी भेटूया. आपण बहुतेक लोक वर्तमानपत्रातले कार्टून्स पाहत असाल, कॅरिकेचर्स पाहत असाल, पण हे कसे निर्माण होतात याचा इतिहास ते आपण मंगळवारी बघूया. मंगळवारी हिस्ट्री अँड ओरिजिन ऑफ कॅरिकेचर्स. धन्यवाद.